जळगाव जिल्ह्यात एक असा प्रकार उघडकीस आला ज्याने पोलिसांनाही अक्षरशः हादरवून सोडलंय। एका व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं, शवविच्छेदन अहवाल तयार झाला, पोलिसात गुन्हा दाखल झाला आणि तब्बल 50 लाख रुपयांचा विमाही क्लेम करण्यात आला। पण जेव्हा या प्रकरणाची खोलवर चौकशी सुरू झाली तेव्हा समोर आलेली सत्यकथा एखाद्या क्राईम वेब सिरीज पेक्षाही धक्कादायक होती। कारण ज्याचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता तो माणूस तर या आधीच वर्षभरापूर्वी आजाराने मरण पावला होता। मग या अपघातात मागचं कारण काय? शवविच्छेदन अहवाल नेमका कोणाचा होता आणि या सगळ्या कटामागे नेमकं कोण होतं? चला तर मग पाहूयात जळगाव जिल्ह्यातील हा थरारक विमा फसवणुकीचा प्रकार नेमका काय। नमस्कार, मी शुभम रामोळे तरुण भारत लाईव्हच्या एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जळगाव जिल्ह्यात विम्याच्या पैशांसाठी रचलेला धक्कादायक कट हा उघडकीस आला आहे। 50 लाख रुपयांच्या अपघाती विम्याच्या रकमेवर डोळा ठेवून मृत्यूचा बनाव रचल्याचं या घटनेत समोर आलं आहे। विशेष म्हणजे ज्याच्या नावावर विम्याचा दावा करण्यात आला त्या व्यक्तीचा मृत्यू हा अपघातात नव्हे तर वर्षभर आधीच आजाराने झाल्याचं या तपासात स्पष्ट झालेलं आहे। चाळीसगाव तालुक्यातील दहिवत फाट्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची बनावट घटना तयार करून विमा कंपनीकडे विम्याचा दावा दाखल करण्यात आला होता। मात्र विमा कंपनीने केलेल्या तपासात संपूर्ण प्रकरण हे संशयास्पद असल्याचं उघड झालं। या कटामागे मृत व्यक्तीची पत्नीच सूत्रधार असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। एवढेच नव्हे तर मृत व्यक्तीच्या नावावर सुमारे 10 वेगवेगळ्या विमा पॉलिसी असल्याचंही आढळून आलं आहे। या प्रकरणात विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर तसेच चाळीसगाव व मेहुणबारे पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे आणि पोलिसांनी या प्रकरणात एकूण 9 आरोपींना अटक केली असून पुढील तपास हा सुरू आहे। तर विम्याच्या पैशांसाठी मृत्यूचाच बनाव रचल्याच्या या प्रकारामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे। 50 लाखांचा अपघाती विम्याच्या रकमेवर डोळा ठेवून मृत्यूची बनावट कहाणी तयार कशी झाली तेही आपण सविस्तर जाणून घेऊ। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवत फाट्यावर दुचाकी अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा बनाव करून 50 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवण्याची नाट्यमय कथा ही तयार करण्यात आली। या कथित अपघाताच्या आधारे मृत व्यक्तीच्या नावाने विमा कंपनीकडे दावा दाखल करण्यात आला। राजेंद्र जाधव असं मृत व्यक्तीचं नाव असून त्याचा या अपघातात मृत्यू झाल्याचं दर्शवण्यात आलं। त्याच्या नावाने राजेंद्र जाधव यांच्या पत्नी अरुणा जाधव यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 50 लाख रुपयांचा ऍक्सिडेंट विमाचा हा क्लेम केलेला होता। 19 एप्रिल 2025 रोजी दहिवत येथून मालेगावकडे जात असताना राजेंद्र जाधव यांच्या दुचाकीला काळ्या रंगाच्या थार वाहनाने धडक दिली आणि त्या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याचं दाखवण्यात आलं। तसेच या अपघातानंतर त्यांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आलं। या कथित अपघाताच्या आधारावर पोलिसांकडून प्राथमिक अहवाल हा तयार करण्यात आला आणि रुग्णालयातून शवविच्छेदन अहवालही देण्यात आला। विशेष म्हणजे तपासात असं समोर आलं आहे की हे सर्व कागदपत्र मृतदेह प्रत्यक्ष समोर नसतानाही तयार करण्यात आले होते। या आधारे मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सर्व करत असताना या कटात थार वाहन चालक, विमा प्रतिनिधी, उपचार करणारा डॉक्टर, गुन्हा नोंद करणारे पोलीस तसेच फिर्यादी मृत व्यक्तीची पत्नी व भाऊ हे सहभागी होते। दरम्यान विमा कंपनीला या प्रकरणात संशय आल्याने त्यांनी एका खासगी तपास यंत्रणेमार्फत चौकशी सुरू केली। या चौकशीत अनेक धक्कादायक विसंगती या समोर आलेल्या आहेत। या प्रकरणात मृत व्यक्तीची पत्नी अरुणा राजेंद्र जाधव, संभाजी जाधव वाहन चालक आणि मालक, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयातील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर, तसेच मेहुणबारे आणि चाळीसगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेंद्र पाटील, सुनील निकम, रवींद्र बत्तीसे, सचिन निकम यांच्यासह विमा एजंट प्रवीण पाटील, प्रेम पाटील आणि मृताचा भाऊ मिथुन जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व या सर्वांना अटक करण्यात आली आहे। या धक्कादायक प्रकारामुळे विमा फसवणुकीच्या गंभीर प्रकाराबाबत प्रशासन आणि विमा कंपन्यांमध्येही मोठी खळबळ उडालेली आहे। एकंदरीत 50 लाखांच्या लालसेपोटी रचलेला हा कट इतका खोल होता की त्यात पत्नी, नातेवाईक, डॉक्टर, विमा एजंट आणि पोलीस कर्मचारी अशा तब्बल 9 जणांचा सहभाग असल्याचा समोर आला आहे। मृतदेह नसतानाही कागदपत्र तयार झाली, अपघाताची बनावट कहाणी रचली गेली आणि विमा कंपनीला फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला।
मात्र विमा कंपनीच्या संशयामुळे अखेर हा संपूर्ण कट उघड झाला आणि सर्व आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पैशांसाठी माणूस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो याचं हे धक्कादायक उदाहरण ठरत आहे. आता या प्रकरणाचा तपास होऊन पुढे काय उघडकीस येतं आणि या कटामागे आणखी कोण सामील आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या या एक्सप्लेनर विशेष भागात तिथेच थांबतो आणि अशा एका नवीन विषयासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या तरुण भारत लाईव्हच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.